आजपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात। येत्या 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत। विविध पक्षांच्या काही जागांचा तिढा अद्यापही कायम। ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होण्याची शक्यता। शिवडीतील रखडलेल्या जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती, तर भांडूपच्या जागेवरून दोन्ही पक्षात रस्सीखेच। मुंबईसाठी ठाकरे बंधूंची साथ देण्याचा शरद पवारांचे संकेत। सिल्वर ओकवरील बैठकीत मंथन, तर पुण्यासाठी अजित पवारांना प्रस्ताव दिल्याची चर्चा। भाजप सेनेच्या मुंबईतील जागांवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। आज शिंदे आणि फडणवीसांची बैठक होणार, तर काल रात्री देखील वर्षा निवासस्थानी भाजप नेत्यांची खलबत्या। ठाण्यात भाजप आणि शिवसेनेच्या झालेल्या दोन्ही बैठका निष्फळ। भाजपकडून 131 प्रभागात स्वबळाची चाचपणी सुरू। शिवसेनेकडून निरोप येत नसल्याचा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा दावा। संभाजीनगरात पुन्हा खैरे विरुद्ध दानवे संघर्ष पेटण्याची चिन्ह। माजी महापौर रशीद मामूंना पक्षात प्रवेश देण्यावरून संघर्ष। मामूंना तिकीट तर मिळू द्या, मग बघा काय करतो, खैरेंचा थेट इशारा। काँग्रेस नेते सुनील केदारांची पक्षातून हकालपट्टी करा। स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या एका गटाची मागणी। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीतील पराभवाचं खापर फोडत केदारांवर निशाणा। पार्थ पवार आणि अजित पवारांना मुख्यमंत्री फडणवीसच वाचवतायत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा आरोप। पॉवर ऑफ अटर्नीच्या प्रत्येक पेपरवर पार्थ पवारांची सही असल्याचा दावा। माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा। शिक्षेला स्थगिती। सुनावणी होईपर्यंत आमदारकी राहणार, पण कुठल्याही अधिकाराविना। सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। भारतात मतांची चोरी होते, मोदी घटना संपवायला निघालेत। राहुल गांधी यांच्या जर्मनी दौऱ्यात आरोपांच्या फैरी। ईडी सीबीआयचा हत्यारासारखा वापर होतोय आणि सरकारी संस्था भाजपने ताब्यात घेतल्या, असेही आरोप। बांगलादेशात दीप चंद्रदास या हिंदू तरुणाच्या हत्येविरोधात आज विश्व हिंदू परिषदेची दिल्लीत निदर्शनं। बांगलादेशच्या उच्चायुक्तालयाचा घेराव घालणार। (2023) वर्ल्ड कप फायनलमधल्या पराभवानंतर निवृत्तीचे विचार सुरू होते। रोहित शर्मानं बोलून दाखवला कठीण काळातला प्रसंग। म्हणाला, अंगातलं सारं अवसान गळून गेल्यासारखं वाटत होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।